राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने जास्त पसारा न करता दम आलू कुकरमध्ये दम देऊन फक्त एका शिट्टीमध्ये मोजून 10 ते 12 मिनिटांमध्ये दम आलूची भाजी कशी करावी ते पाहणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे. मी आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर पटकन रेसिपी पाहूया. तर दम आलू ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे हे छोटे बटाटे घ्यायचे. तर ही भाजी एक 4-5 प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. तर आजची ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर बटाटे मी इथे सोलणीच्या मदतीने सोलून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला काट्याच्या चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे प्रत्येक बटाट्यावरती एक 3 ते 4 जागेवरती आपल्याला असे टोचे मारून घ्यायचे. आता हे टोचे का मारायचे आहे, कारण की काय, आपण हे टोचे मारले ना तर मसाला आतपर्यंत व्यवस्थित जातो आणि भाजी खूप चविष्ट बनते. आणि आपल्याला टोमॅटो आणि काजूची एक पेस्ट बनवायची असते. तर इथे मी 2 टोमॅटो अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे आणि 10 ते 12 काजू मी साधारण तासभर पाण्यात भिजत घातले होते. दम आलूसाठी लागणारं इतर साहित्य पाहूया. तर इथे साधारण मी पाव कप दही घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि आपल्याला कसुरी मेथी लागणार आहे. तर हे जे सगळं साहित्य आहे हे आपण सगळं दह्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूया. 2 मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहे. त्यानंतर मिरच्या मी अशा प्रकारे मधून कट करून घेतलेल्या आहे. यामुळे या दम आलूला खूप छान चव येते. आलं आणि लसूणची 1 चमचा पेस्ट. त्यानंतर इथे मी एक मोठी वेलची घेतलेली आहे, 2 बारीक हिरवी वेलची आणि दालचिनीचे छोटे छोटे मी तुकडे घेतलेले आहे. त्यानंतर फोडणीसाठी जिरं आणि आपल्याला एक तमालपत्र घ्यायचे, चवीपुरतं मीठ आणि धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. तर सगळ्यात आधी आपण टोमॅटो आणि काजूची पेस्ट बनवून घेऊ. कट केलेले टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आहे. काजूचं मी पाणी काढून घेतलेलं आहे. हे आपण मिक्सरमध्ये घालून आणि पाणी न घालता याची आपण पेस्ट तयार करून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे मी ही टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली आहे. आता दही मसाल्याची आपण पेस्ट करू. तर एका बोलमध्ये आपण दही घेऊन घेऊ. त्यामध्ये घालूया आपण हळद, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, कसुरी मेथी. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपण चमच्याच्या मदतीने एकजीव करून घेऊ. थोडंसं सरबरीत होण्यासाठी यामध्ये आपण किंचित पाणी घालू आणि पुन्हा चमच्याच्या मदतीने एकजीव करून घेऊ. व्यवस्थित एकजीव झालं आहे. तर इथे हे दोघी पेस्ट म्हणजे आपली दहीमध्ये सगळे मसाले घालून आणि टोमॅटो आणि काजूची या प्रकारे 2 पेस्ट तयार आहे. तर आजचे दम आलू आपण कुकरमध्ये दम देऊन मस्त एका शिट्टीमध्ये करणार आहोत. त्यासाठी गॅसवर मी कुकर तापायला ठेवलेला आहे. त्यामध्ये घालूया साधारण आपल्याला 2 चमचे तेल घालायचं. तेल या भाजीला थोडं जास्त लागतं, त्यामुळे या भाजीला खरा स्वाद येतो. तेल तापलं आहे, त्यामध्ये घालूया जिरे. जिरे फुलले आहे. आता यामध्ये घालूया तमालपत्र आणि इथे मी ही मोठी वेलची आणि छोटी वेलची बत्त्याने थोडीशी ठेसून घेतलेली आहे, ती घालू यामध्ये. व्यवस्थित आपण हे परतून घेऊ. आता यामध्ये आपण घालूया कट केलेला कांदा. कट केलेला कांदा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आलं आणि लसूणची पेस्ट आणि कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ. गॅसची फ्लेम मोठी करून कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ. तर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया काजू आणि काजू आणि टोमॅटोची जी पेस्ट केली होती ती घालून आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. तर टोमॅटोची पेस्ट परतताना मी यामध्ये साधारण मसालदानीमधला अर्धा चमचा मीठ घातलं होतं. त्यामुळे काय होतं, एक तर टोमॅटो लवकर शिजतात आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंग पण काय सुरेख आलेला आहे. तर साधारण 4 ते 5 मिनटं मला मीडियम टू हाय फ्लेमवरती सतत चाळ देत ह्या टोमॅटो आणि काजूच्या पेस्टला मी परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ही जी दहीची पेस्ट आहे ही घालू आणि साधारण 2 मिनटं लो गॅसवरती तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ.
तर साधारण 2 मिनटं मी मीडियम फ्लेमवरती दहीची पेस्ट घातल्यानंतर परतून घेतलेलं आहे. छान तेल सुटलेलं आहे. एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता या ग्रेव्हीमध्ये आपण घालूया गरम पाणी. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, एक तर तवंग छान येतो. पाणी आपल्याला खूप नाही घालायचं आहे, फक्त थोडीशी मीडियम ग्रेव्ही ठेवायची आहे. वाह, काय मस्त तवंग आलेला आहे. आता यामध्ये घालूया आपण हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ आणि छान आपण एक उकळी काढून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मस्त एक उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये आपण घालूया हे जे बटाटे, ज्यांना आपण सोलून आणि टोचे मारून ठेवलेले होते, ते बटाटे घालू आपण. हलक्या हाताने घालायचं आहे, नाहीतर मसाला आपल्या अंगावर उडू शकतो. ग्रेव्हीमध्ये बटाटे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता गॅसची फ्लेम आपण लो करू आणि ही जी दम आलूची भाजी असते याला छान दम देऊन आपल्याला शिजवायचा असतो. आता आपण जर कुकरमध्ये शिजवलं ना तर भाजी व्यवस्थित नाही होणार आहे. त्यामुळे आपण थोडंसं असं अर्धवट झाकण ठेवून साधारण एक थोडेसे 25% बटाटे शिजतील इतपत बटाटे शिजवून घेऊ. साधारण एक 3-4 मिनटं मी हे बटाटे शिजवून घेतलेले आहे. आपल्याला बटाटे सगळे नाही शिजवायचे. पहा, इतपत हे असे मी बटाटे शिजवून घेतलेले आहे. तुम्हाला जर थोडीशी अजून ग्रेव्ही हवी असणार तर थोडंसं तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आता आपण काय करूया, कुकरला झाकण लावून मंद आचेवरती एक शिट्टी काढून घेऊ. कुकरची वाफ जिरली आहे आणि दम आलू पाहू आपण. वा, मस्त कसुरी मेथीचा संपूर्ण तवंग आलेला आहे भाजीवरती. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. वा वा वा, मस्त. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण पोहे खायचं 1 चमचा इतकं साजूक तूप. यामुळे काय होतं, या भाजीला अप्रतिम चव येते. आणि तूप आपण व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घेऊ. यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. तूप आणि कोथिंबीर घातल्यानंतर झाकण बंद करून कुकर आपल्याला एक 5 मिनटं असाच राहू द्यायचा आहे, म्हणजे कोथिंबीर आणि तुपाचा स्वाद उतरतो. बटाटा पाहू आपण. वा, बटाटे पण अगदी छान शिजलेले आहे. तर इथे मस्त आपले चमचमीत कुकरच्या एका शिट्टीमध्ये दम आलू बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आहे ना, रेसिपी एकदम सोपी. मित्रांना, नातेवाईकांना शेअर करून खारीचा वाटा उचला. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.